मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती काही थांबताना दिसत नाही. कोकण, मुंबई, मराठवाडा अशा राज्यातील अनेक भागातील उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते सत्तेत जाताना दिसत आहेत. मात्र आता 2024च्या सांगली लोकसभेचे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. मात्र चंद्रहार पाटील यांनी संजय शिरसाट यांचा दावा फेटाळून लावला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण पुढचा निर्णय घेणार आहे, अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली आहे. नक्की हे प्रकरण काय आहे आणि चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची कारणे काय असू शकतात, या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी AP आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सांगली लोकसभेची जागा ही पारंपरिक काँग्रेसची असली तरी चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जाऊन ती आपल्याकडे घेतली. तर एका सभेत सांगलीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे चंद्रहार पाटील असतील, अशी देखील घोषणा केली होती. यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संबंध ताणले गेले होते. मात्र काँग्रेसने येथे राजकारण करून आधीचे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या मागे उभे राहून त्यांना खासदार म्हणून निवडून आणलं आणि चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला. कालांतराने चंद्रहार पाटील आणि मातोश्रीचे संबंध अधिकच मजबूत झाले. तर चंद्रहार पाटील यांची ओळख संजय राऊत यांचे विश्वासू अशी देखील निर्माण झाली. संजय राऊत यांच्या अनेक पत्रकार परिषदेत चंद्रहार पाटील त्यांच्या मागे उपस्थित असायचे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर चंद्रहार पाटील आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांच्या भेटी वाढल्या. एप्रिलमध्ये चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाल्याची बातमी आली होती. तर दिल्लीमध्ये चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची देखील भेट झाल्याची माहिती समोर आली होती. तर मे महिन्यात उद्योगमंत्री उदय सामंत हे सांगलीत आले होते. त्यावेळी सामंत यांनी चंद्रहार पाटील यांनी आम्हाला हार घालायला लावला, पण त्यांना आम्ही कधी हार घालणार हे शिंदे साहेब ठरवतील, असं सूचक विधान केलं होतं. तर दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी 9 जून रोजी चंद्रहार पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे, अशी माहिती दिली. तर उद्धव ठाकरे यांना उद्देशून हिंमत असेल तर पक्षप्रवेश थांबवा, असे आव्हान देखील दिलं आहे. मात्र काही वृत्तांच्या माहितीनुसार शिरसाट यांचा दावा चंद्रहार पाटील यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत मी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र शिवसेना शिंदे गटाकडून मला ऑफर आहे. मात्र पक्षप्रवेश करायचा का नाही या संदर्भात सहकाऱ्यांशी संवाद साधून मी निर्णय घेणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. मात्र चंद्रहार पाटील हे शिवसेनेत प्रवेश करतील यामागे काही कारणे देखील आहेत. लोकसभेत महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना यश मिळालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला. त्यामुळे अनेक नेते हे उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत आहेत. त्यामुळे विरोधात राहण्यापेक्षा सत्तेत जाण्याचा विचार चंद्रहार पाटील करू शकतात. तर सांगली जिल्ह्यात जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम व त्याचबरोबर रोहित पवार हे नेते सध्या महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे शिवसेनेत जाऊन चंद्रहार पाटील स्वतःसाठी राजकीय स्पेस निर्माण करू शकतात. मंडळी, चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश करतील का आणि त्यांच्या प्रवेशामागची कारणे नक्की काय असू शकतात, या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.